काय? शेतकरी म्हणजे बळीराजा. याचा खरंच राजा असा सन्मान होतो की त्याचा बळी दिला जातो, म्हणजे ज्याचा बळी द्यायचा आहे असा राजा, की बळीचा बकरा, की खरंच बळीराजा? याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आता सध्या सप्टेंबर महिन्यामध्ये परतीच्या पावसाने महाराष्ट्रात अतिशय थैमान घातलेलं आहे. त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये अतिशय विपरीत परिस्थिती झालेली आहे. सगळे पिकं वाहून गेले. शेतकऱ्याची जनावरं, गुरंढोरं, एवढंच कशाला माणसं सुद्धा या तुफान पावसामध्ये वाहून गेलेली आहेत आणि अपरिमित हानी झालेली आहे. शेतामधली माती सुद्धा वाहून गेलेली आहे. मग अशा या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यासाठी शासन स्तरावर काय पावलं उचलल्या जातात हे आता येत्या 2-3 दिवसांमध्ये आपण बघणारच आहोत. परंतु शेतकऱ्याची ही जी दयनीय अवस्था, नेहमी त्याला वारंवार दुसऱ्याकडच्या हाताकडे का बघावं लागत आहे याची माहिती आपण घेणार आहोत. आपण जर तुलनाच करायची झालं तर शेतकरी, नोकरदार, भांडवलदार, कारखानदार, उद्योजक आणि दुकानदार याच्यामध्ये जर तुलना केली आणि व्यापारी, तर शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय दैनिक आहे. का? कारण नोकरदारांसाठी ठराविक अंतराने म्हणजे दर 10 वर्षांनी त्यांचा एक वेतन आयोग ठरला जातो. त्यांचे वेतन नियमित अंतराने वाढत जाते. कारखानदाराने सुद्धा स्वतःच्या कारखान्यामध्ये जो माल उत्पादन केलेला असतो त्याची किंमत तो स्वतः ठरवतो आणि त्यावर योग्य तो नफा घेत असतो. दुकानावर जेव्हा आपण गेलेलो असतो तेव्हा दुकानामधल्या वस्तूची, प्रत्येक वस्तूची किंमत ठरलेली असते. त्या किमतीपेक्षा एकही रुपयात दुकानदार कमी घेत नाही. परंतु शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये मात्र अतिशय विपरीत परिस्थिती आहे. त्याच्या हातामध्ये फक्त कष्ट करणे असतं आणि त्याचा माल जेव्हा बाजारामध्ये जातो तेव्हा मात्र त्याची किंमत दुसरेच ठरवत असतात. यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता शेतकऱ्याच्या उद्धारासाठी अभ्यासक किंवा शास्त्रज्ञ काहीच करत नाहीत का? तर निश्चितच ते सुद्धा काहीच करतात. 2004 साली स्वामीनाथन नावाचे एक महान शास्त्रज्ञ होते किंवा अभ्यासक होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या या दयनीय अवस्थेविषयी अभ्यास केला होता आणि आपला जो आयोग आहे, आयोगामार्फत जो अहवाल आहे तो शासन स्तरावर ठेवला होता 2004 म्हणजे 5-6च्या दरम्यान. त्याच्यामध्ये असं स्पष्ट सांगितलं होतं की शेतकऱ्याला आधारभूत किमतीवर 50% नफा घेऊन त्याच्या मालाची किंमत देण्यात यावी. खूप अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की भारतीय शेती ही हवामान आधारित आहे आणि ह्यामुळं या शेतीचं फार नुकसान होत असतं. जर 3 वर्षाचा विचार करायचा झाला तर फक्त एकच वर्ष शेती फायद्यामध्ये राहते, इतर 2 वर्ष ही शेती तोट्यामध्ये असते. म्हणून ती आधारभूत किंमत मानून त्याच्यावर 50% नफा घेऊन जर शेतकऱ्याला त्याच्या पिकाची किंमत दिली तरच त्या ठिकाणी शेतकरी फायद्यामध्ये राहू शकतो, असं त्यांनी सांगितलं आहे. आज जी विपरीत परिस्थिती झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्याच्या मदतीला कमीत कमी सुलतान म्हणजे राज्यकर्ते तरी त्यांच्या मदतीला धावून येतील अशा प्रकारची अपेक्षा आपण बाळगायला हरकत नाही.